अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। बघा, आता उद्या दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीची पूजा कशी करायची, उपवास कसा करायचा, उपवासाला काय खायचं काय नाही खायचं, त्यातल्या त्यात दत्त जयंती विशेष सेवा कोणत्या करायच्या याचा संपूर्ण व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे। तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। नक्की बघा, कोणत्याच म्हणजे मनामध्ये कोणतीच शंका राहणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या पौर्णिमा आहे, दत्त जयंती तर आहेच पण पौर्णिमाही आहे, तर वर्षाची शेवटची पौर्णिमा आहे। या पौर्णिमेला एक विशेष असा महत्त्वाचा उपाय सांगणार आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर भरभरून प्रसन्न होणार आहे। संपूर्ण वर्षाचं फळ उद्याच्या पौर्णिमेला आपल्याला मिळणार आहे, कारण दत्त जयंतीच्या दिवशी आलेली ही पौर्णिमा आहे। तर या पौर्णिमेला तुम्हाला काय करायचंय, सत्यनारायण करायचंय, जे आपण दर महिन्याला करत असतो। परंतु ज्यांना मार्गशीर्ष महिन्याचं सत्यनारायण करायचं राहिलं असेल, ज्यांनी सुरुवात केली नसेल, त्यांनी काय करायचंय, उद्या दत्त जयंतीच्या पौर्णिमेचं आपण जे सत्यनारायण पूजा आपण मांडणार आहोत, ती पूजा दुसऱ्या दिवशी न उचलता ती तशीच तुम्हाला 5 दिवस पुढं, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण करायची आहे। की जेवढे दिवस मार्गशीर्ष महिना आहे, जेवढे दिवस शिल्लक आहे त्यामध्ये तुमचे जर 21 दिवस पूर्ण होत असतील किंवा 11 दिवस पूर्ण होते असतील किंवा 7, 9, 5 जेवढे तुम्हाला जमेल ना, याच्यापैकी तुम्ही तेवढे करा। परंतु उद्यापासनं तुम्ही हे म्हणजे उद्यापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। हा महत्त्वाचा एक भाग मी सांगितला उद्याच्या पौर्णिमेचा। तर सत्यनारायण केव्हा करावं असा प्रश्न आहे। तर बघा, उद्या जी पौर्णिमा आहे ना, ती पौर्णिमा पहाटे 5:47 सुरू होणार आहे। उद्या दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे 5:47 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती 6:03 संपणार आहे। म्हणजे उद्या दिवसभर पौर्णिमा आहे। तर दिवसभरात तुम्ही केव्हाही सत्यनारायण पूजा करू शकतात। शक्यतो प्रदोष समयी ही पूजा केली जाते। सत्यनारायणाची जी पूजा आहे प्रदोष समय म्हणजे संध्याकाळी 4 वाजेनंतर तुम्ही केव्हाही करू शकता। संध्याकाळच्या 4-5 वाजेनंतर तुम्ही केव्हाही करू शकता। 5 वाजेनंतरचा जो वेळ असतो तो प्रदोष समय असतो, त्यावेळेस तुम्ही करू शकता। जास्तीत जास्त अर्धा तास लागतो या सेवेला, तुम्हालाही माहिती आहे। छोटे छोटे अध्याय आहे, 5 अध्याय आहेत, 5 अध्याय वाचायचे आहेत आणि त्यानंतर आरती दिलेली आहे सत्यनारायणाची, ती आरती करायची आहे। आणि त्याच्या अगोदर आपल्याला आपला कुलदैवत गणपती बाप्पा आणि वरुण देवता अशी यांची पंचोपचार पूजा सांगितलेली असते, त्या ठिकाणी ती सगळी तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर सत्यनारायण पूजा करायची आहे। पूजा करताना थोडासाच प्रसाद बनवा, जेणेकरून आपल्या घरातल्याच माणसांना तुम्हाला द्यायचा आहे। आता ज्यांना दत्त जयंतीचा उपवास आहे त्यांना पौर्णिमेचा उपवास उद्या सोडता येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडू शकता, काहीही हरकत नाही। आपण पौर्णिमेला जसा उपवास करतो तसाच उद्याही करायचा आहे। बरेच जणांचा प्रश्न असेल की काय खावं काय नाही खावं, पौर्णिमा पण आहे। तर बघा, तुम्ही साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे पापड, रताळे सगळं तुम्ही खाऊ शकता, काहीही हरकत नाही। दत्त जयंतीच्या उपवासासोबतच तुम्हाला पौर्णिमेचा उपवास सुद्धा घडणार आहे। तर सत्यनारायण केव्हा करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून तुम्ही तुमच्या या सेवेला सुरुवात करू शकता। ज्यांना सत्यनारायण करायचं आहे 5-7 मार्गशीर्ष महिन्यातले जे सत्यनारायण आहे ते तुम्हाला करायचे असतील तर उद्यापासून तुम्ही सुरुवात करा। आणि या अगोदर तुम्ही चालू केले असतील तेही पुढे तुम्ही चालू ठेवू शकता। मध्येच दत्त जयंती आली आहे, पौर्णिमा आली आहे, तर तो तुम्ही सलग तसंच जसं रोज करत असाल किंवा करत आलेले असाल तसंच उद्याही करायचं आहे आणि तसंच पुढे चालू ठेवायची आहे सेवा। आणि ज्यांनी केली नाही त्यांनी उद्यापासून सुरुवात करा, खूप चांगला दिवस आहे। कमीत कमी 5 तरी करा, पण कराच, कारण की या सेवेने आपल्याला माता लक्ष्मी, बघा जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात वास करत असते। म्हणून भगवान विष्णूंची सेवा आहे हे सत्यनारायण पूजा। तर उद्या नक्की करा आणि उद्यापासून पुढे 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस तुम्हाला जेवढे दिवस करायचे तेवढे दिवस तुम्ही करा, परंतु करा,
खूप खूप याचं फळ खूप आपल्याला चांगलं मिळतं. ज्यांना नोकरी लागत नाही, लग्न जमत नाही, घरामध्ये आजारपण असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, तर या सेवेने या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होतात. घरामध्ये कोणताच चिंतेचं वातावरण राहत नाही. पैसा घरामध्ये राहत नसेल ना, तोही टिकायला सुरुवात होते. तुम्हाला नोकरी लागत नसेल तर चांगल्या ठिकाणी तुम्हाला नोकरी पण लागते या सेवेमुळे. कारण की आपण साक्षात भगवान विष्णूंची सेवा करत असतो आणि जिथे ही सेवा घडते ना, तिथे माता लक्ष्मी त्या घरातून कधीही काढता पाया घेत नाही. म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे आणि उद्याच्या दिवशी सत्यनारायण कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर उद्या दत्त जयंतीपासून ह्या सेवेला नक्की सुरुवात करा आणि याचा अनुभव तुम्हाला खूप चांगला येईल. प्रचिती येणार म्हणजे येणारच, कारण ज्यांनी ज्यांनी हे सत्यनारायण केलेलं आहे त्यांना याची प्रचिती आलेली आहे. त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा. मी पण या सेवेला उद्यापासून सुरुवात करणार आहे, कारण की मला मागचे काही दिवस जमलं नाही करायला, तर मी पण उद्यापासून करणार आहे. तर चला पुढच्या व्हिडिओसोबत भेटूया नवीन माहितीसह. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.